नमस्कार, मी विवेक पवार. पॉलिसी प्लॅनरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपला हा जो व्हिडिओ असणार आहे हा खूप महत्त्वाचा आहे. हा वर्कमॅन कंपन्सेशन पॉलिसीची पूर्ण माहिती देणारा व्हिडिओ असणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. आपल्याला याचा नक्कीच फायदा होईल याची आम्ही तुम्हाला खात्री देतो. मित्रांनो, वर्कमॅन कंपन्सेशन पॉलिसीचे बेनिफिट्स काय आहेत? ही पॉलिसी कोण प्रोव्हाइड करतं? कोण पॉलिसी घेतं? म्हणजे ही पॉलिसी कोणाकोणाला लागते, कोणाच्या गरजेची असते आणि ही पॉलिसी का घ्यायला पाहिजे, लीगली याचा किती उपयोग होतो, या सर्व गोष्टींची आपण या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत. मित्रांनो, कंपन्सेट करणे म्हणजे नुकसान भरपाई करणे. ओके, म्हणजे आपल्याकडे असणारे जे वर्कर आहेत किंवा आपल्याकडे असणारे जे एम्प्लॉई आहेत त्यांना कामाच्या दरम्यान म्हणजे काम करताना काही इजा झाली किंवा काही दुर्घटनेमध्ये कोणाचा मृत्यू झाला, कोणाची डिसॅबिलिटी झाली, म्हणजे कोणाचा अवयव जो आहे तो डिसेबल झाला, म्हणजे तो जर कायमस्वरूपी अपंगत्व आलं, तर अशा सर्व गोष्टींना याच्यामध्ये कव्हर मिळतं. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊ की ही पॉलिसी कुणासाठी गरजेची आहे. ते जे लोक कॉन्ट्रॅक्टर आहेत, सब कॉन्ट्रॅक्टर आहेत, कंपन्या आहेत किंवा स्वतःच्या कंपनीमध्ये ज्यांनी वर्कर्स अपॉइंट केलेले आहेत. ओके, ही पॉलिसी मित्रांनो अननेम पॉलिसी असते. ह्याच्यामध्ये वर्कर लोकांचे नाव देण्याची गरज नाहीये. म्हणजे आज माझ्या कंपनीमध्ये 20 वर्कर काम करतायत आणि माझ्या कंपनीमध्ये कुठल्या स्वरूपाचं काम आहे. चला आपण एका उदाहरणाने समजून घेऊ ही पॉलिसी कशी वर्क करते. समजा एखादा आहे पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर, त्याच्याकडे 20 वर्कर काम करतात आणि त्यामधले असं आपण पकडूयात की 5 जे आहेत ते स्किल्ड आहेत आणि बाकीचे 15 जे आहेत ते अनस्किल्ड आहेत. तर तो त्यांना वेजेस म्हणजे त्यांना रोजगार भत्ता जो आहे तो किती देतो? हा मिनिमम पकडला आहे गव्हर्नमेंटने, तो आहे ₹500. मग तो स्किल्ड वाल्यांना ₹1000 देतो, अनस्किल्ड वाल्यांना 700 देतो का 500 देतो हे त्यांनी सांगायचं आहे पॉलिसी घेताना. ओके, तर पॉलिसी घेताना त्याने आणखीन काय सांगायचं की माझं किती ठिकाणी काम चालू आहे. म्हणजे तो मल्टिपल लोकेशनसाठी सुद्धा ही पॉलिसी घेऊ शकतो. ऑल ओव्हर इंडियासाठी पॉलिसी घेऊ शकतो. एखाद्या बिल्डरकडे तो जो काम करतो आणि बिल्डर स्पेसिफिक म्हणतो की माझ्या प्रोजेक्टचं नाव तुझ्या पॉलिसीमध्ये यायला हवं, तर ते सुद्धा पॉसिबल आहे. मित्रांनो, बहुतेक वेळा कॉन्ट्रॅक्टर लोकांना किंवा सब कॉन्ट्रॅक्टर लोकांना विदाउट वर्कमॅन कंपन्सेशन पॉलिसी शिवाय कामच मिळत नाही. अप्लाय सुद्धा करता येत नाही टेंडरला किंवा कामाला. तर ही पॉलिसी एक मॅन्डेटरी म्हणजे कंपल्सरी पॉलिसी असते मित्रांनो. किंवा तुमचं एखादं रेस्टॉरंट तुम्ही चालवताय, तुम्ही भरपूर सारे वर्कर 2 शिफ्टमध्ये रेस्टॉरंट सकाळी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत आपलं रेस्टॉरंट चालू आहे. त्याच्यामध्ये 2 शिफ्टमध्ये काम चालू आहे. किंवा तुमचं एखादं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, तिथं भरपूर सारे वर्कर काम करतात. तर अशा ठिकाणी तुम्हाला ही पॉलिसी घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. ज्यावेळेस काही हादसा होतो, दुर्घटना होते, ओके, कुणाचा मृत्यू होतो, कुणाला अशी इजा होते की अपंगत्व येतं किंवा हॉस्पिटलायझेशन होतं. ह्या तिन्ही गोष्टी याच्यामध्ये कव्हर होतात. ही पॉलिसी तुम्ही 6 महिने, 1 वर्ष जसं तुमचं कॉन्ट्रॅक्ट आहे तसं तुम्ही घेऊ शकता आणि या पॉलिसीला 1 वर्षानंतर तुम्ही रिन्यू सुद्धा करू शकता. तर मित्रांनो, समजून घेऊ याचे फायदे काय आहेत. पहिल्यांदा आपण समजून घेतलं ही पॉलिसी कुणी घ्यायला पाहिजे. आता याचे फायदे काय आहेत? बेसिकली ज्यावेळेस काही हादसा होतो, काही दुर्घटना होते, तर त्यावेळेस पोलीस चौकीमध्ये तुम्हाला विचारतात की तुम्ही यांना काय प्रोटेक्ट करता? ही लोकं तुमच्या भरोश्यावर काम करतायत. तर तुम्ही यांना प्रोटेक्शन देणार आहात. तर तुम्ही त्यांना दाखवू शकता की ही माझ्याकडे पॉलिसी आहे, ज्याच्या अंतर्गत याला जो आहे प्रोटेक्शन मिळणार आहे. म्हणजे त्याचा जर मृत्यू झाला, तर साधारणपणे कोर्टाकडून 15 लाख किंवा त्यापेक्षा पुढे रक्कम जी आहे, ही कोर्टामार्फत निकाल लागून त्याला कॅल्क्युलेशन करून की त्याचं वय किती आहे, त्याला वेजेस किती आहेत, त्याचे क्लेमचे फॅक्टर्स कॅल्क्युलेट करून लेबर कोर्ट डिसाईड करेल की त्याला किती क्लेम द्यायचा आणि तो इन्शुरन्स कंपनीच्या मार्फत त्या क्लेमंटच्या नॉमिनीला मिळतो. त्यामध्ये जो कायदेशीर खर्च आहे तो सुद्धा त्याची सुद्धा भरपाई त्याला मिळते मित्रांनो. या पॉलिसीमध्ये जर आपण मेडिकल एक्सटेन्शन म्हणजे हॉस्पिटल म्हणजे वैद्यकीय सुविधा सुद्धा जर ऍड केली, म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये मेडिकल एक्सटेन्शन असं एक ऍड ऑन आहे पॉलिसीमध्ये, ते जर घेतलं तर अपघात झाला काम करताना तर हॉस्पिटलचा जो खर्च आहे तो सुद्धा याच्यामध्ये कव्हर होतो. मित्रांनो, असं सुद्धा होऊ शकतं की काम करताना अपंगत्व येऊ शकतं, म्हणजे काही डिसॅबिलिटी झाली तर त्याला डिसॅबिलिटीचा म्हणजे जोपर्यंत तो कामावर नाहीये तोपर्यंत त्याचा भत्ता त्याला मिळू शकतो आणि शिवाय त्याचा जो डिसॅबिलिटीचा जो मोबदला आहे नुकसान भरपाईचा तो सुद्धा कोर्ट त्याला देतो. जसं अपघाती मृत्यू झाल्यावर पण मिळणार आहे आणि डिसॅबिलिटी झाल्यावर सुद्धा मिळणार आहे. हॉस्पिटलायझेशनचा खर्च पण मिळणार आहे. आणि मित्रांनो, एक लक्षात ठेवा की कुणाला किती कंपन्सेट करायचं, कोणाची किती नुकसान भरपाई करून द्यायची, कोर्ट विल डिसाइड
की किती पैसे त्याला द्यायचे आहेत, किती कंपन्सेट करायचं आहे ॲज पर लेबर लॉ. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, की जेव्हा एखादा वर्कर किंवा एखादा कामगार तुमच्या इथं काम करतो, तेव्हाची एक नैतिक जबाबदारी आपल्यावर असते, म्हणजे तुमच्यावर असते. जो ओनर आहे, जो मालक आहे त्याच्यावर येते आणि लेबर कोर्ट असं म्हणतं, की त्याला जो आहे क्लेम जो आहे तो मिळायलाच हवा. ॲज पर लॉ मित्रांनो, आपण जर पॉलिसी काढली नाही, तर त्याला कंपन्सेट करायला आपण असमर्थ ठरलो, तर शिक्षा सुद्धा मित्रांनो होऊ शकते. तर मित्रांनो, ही पॉलिसी घेणं हे गरजेचं आहे, हे तर मी सांगितलंच, पण ही कुणाकडून घ्यायची? तर नॉर्मल एजंट्सपेक्षा जेव्हा तुम्ही ब्रोकर चूज कराल, म्हणजे जसं की आम्ही पॉलिसी प्लॅनर, इन्शुरन्स ब्रोकर कंपनी आहोत आणि आमच्याकडे क्लेमची सेपरेट टीम आहे. आम्ही WC, GMC अशा ज्या SME प्रॉडक्टच्या पॉलिसी आहेत त्यामध्ये स्पेशली वर्क करतो. यांच्या क्लेममध्ये आम्ही 24/7 काम करतो. ऑनलाईन क्लेम कसा सबमिट करायचा, कंपनीला इंटिमेट कसं करायचं, लेबर कोर्टाकडं याचं इंटिमेशन कसं द्यायचं आणि तुम्हाला पूर्णपणे याचं डॉक्युमेंटेशन कसं पार करायचं, याच्यामध्ये जे एक्सपर्ट आहेत तुम्ही त्यांच्याकडूनच पॉलिसी घेतली, तर तुम्हाला या पॉलिसीचा खरा बेनिफिट मिळणार आहे. कारण आपण नेहमी पॉलिसी ही जी आहे क्लेमसाठीच घेतो मित्रांनो. आम्ही पॉलिसी प्लॅनर आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो, की याच्यासाठी होणारे सर्व क्लेम हे आम्ही तुम्हाला पूर्णपणे पार पाडून देऊ. बहुतेक गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत. आणखीन काही व्हिडिओज आपण मराठीमध्ये आणणार आहोत. मित्रांनो, आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल, जर इन्फॉर्मेशन माहिती आपल्याला आवडली असेल, तर आपल्या मित्रांशी, आपल्या संबंधिताशी ही माहिती शेअर करा. आमच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो. आणि जर आपल्याला पॉलिसी हवी असेल, तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. आम्ही तुम्हाला याच्यासाठी पूर्ण सहाय्य करू. सो मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक यू.